नमस्कार मित्रांनो, मी कुणाल भाऊसर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केट। तर आजचा व्हिडिओ आहे डे 4 ऑफ फॉरेक्स लर्निंग। या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड या मेटल पेअर बाबत माहिती घेणार आहोत। तर गोल्ड मध्ये ट्रेड करण्यासाठी आपल्या समोर तीन प्रकारचे लॉट असतात। पहिला आहे मायक्रो लॉट, याच्यामध्ये 0.01 क्वांटिटी असते। दुसरा आहे मिनी लॉट, याच्यामध्ये 0.1 क्वांटिटी असते। आणि तिसरा आहे स्टँडर्ड लॉट, याच्यामध्ये 1 क्वांटिटी असते। तर आपण एका एक्झाम्पलद्वारे गोल्ड मधील लॉट साईज बघूयात। गोल्ड या मेटल पेअरची किंमत 44 एक्सेस चालू आहे आणि आपण काय केलेलं आहे, आपण गोल्डला बाय केलेलं आहे। म्हणजे बाय केलं आहे, आपली एंट्री कुठली साईडची आहे, बाय साईडची आहे। गोल्ड जर वाढलं तर आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल। तर 44 एक्सेस डॉलरवरून गोल्ड आता 44.62 डॉलरला पोहोचलेलं आहे। याच्यामध्ये $1 काय झालेली आहे, वाढ झालेली आहे। आणि आपण बाय एंट्री केलेली आणि आपली क्वांटिटी आहे 0.01। मग याच्यामध्ये बाय साईडला एंट्री केल्यामुळे आपली क्वांटिटी 1 होती आणि गोल्डमध्ये ₹1 वाढ झालेली आहे। 44 एक्सेस गोल्ड 44.62 इथे झालेला आहे। तर आपल्याला $1 इथे प्रॉफिट होईल, कारण की आपली क्वांटिटी किती होती, 0.01। पण आपण जर 0.1 क्वांटिटी घेतली असती, म्हणजे मिनी लॉट घेतला असता, तर आपल्याला इथे $10 प्रॉफिट झालेला असता। जर आपण इथे जर एक स्टँडर्ड लॉट घेतला असता, तर ह्या एका पॉइंटला आपल्याला इथे $100 भेटले असते। ओके, म्हणजे गोल्डमध्ये आपण जर 0.01 क्वांटिटी घेतली आणि ₹1 गोल्डमध्ये वाढ झाली, तर $1 प्रॉफिट। 0.1 वर काम केलं तर 1 पॉइंटला आपल्याला $10 प्रॉफिट आणि एक स्टँडर्ड लॉटवर आपण जर काम केलं तर 1 पॉइंटला आपल्याला $100 प्रॉफिट होणार। त्याप्रमाणे गोल्ड जर पडलं खाली 44.60 वर आलं, ₹1 गोल्डमध्ये डाऊन साईडला मुवमेंट झाली, तर आपल्याला लॉस पण तसा होणार। 0.01चा मायक्रो क्वांटिटीवर आपल्याला इथे $1 लॉस होणार। एक मिनी क्वांटिटीवर मध्ये आपल्याला इथे $10 लॉस होणार आणि खालती पडेल एक स्टँडर्ड जर आपल्याकडे असेल तर आपल्याला $100 लॉस होणार। अशा पद्धतीने आपण मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड हे तीन प्रकारचे लॉट बघितले। पण समजा तुम्हाला वाटतं की मला 0.02 वर काम करायचं, म्हणजे 2 मायक्रो क्वांटिटीमध्ये मला काम करायचं आहे आणि गोल्डमध्ये 1 पॉइंटची वाढ झाली, 44 एक्सेसचा गोल्ड 44.62 झाला, तर तुम्हाला तिथे $2चा प्रॉफिट होणार, कारण की गोल्डमध्ये 1 पॉइंटची मुवमेंट झाली, पण तुमच्याकडे 2 क्वांटिटी होत्या। समजून घ्या तुमच्याकडे 5 क्वांटिटी असत्या, म्हणजे 5 मायक्रो लॉट तुमच्याकडे असते आणि गोल्डमध्ये 1 पॉइंटची वाढ झालेली आहे, तर तुम्हाला $5चा इथे प्रॉफिट झाला असता। जर तुमच्याकडे 0.08 क्वांटिटी राहिली असते, म्हणजे 8 मायक्रो लॉट तुमच्याकडे असता आणि गोल्डमध्ये 1 पॉइंटची मुवमेंट झालेली आहे, तर तुम्हाला इथे $8 भेटले असते। जर तुमच्याकडे 0.10 क्वांटिटी असत्या, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे 1 मिनी लॉट असता, तर तुम्हाला इथे 1 पॉइंटला $10 भेटले असते। जर तुमच्याकडे 0.12 क्वांटिटी असत्या, म्हणजे 0.12 म्हणजे 1 मिनी लॉट तुमच्याकडे असता, तर तुम्हाला एका पॉइंटला $12 भेटले असते। ओके, मग थोडक्यात आपल्याला कसं करायचं, की तुम्ही किती क्वांटिटी टाकताय। 0.01 म्हणजे 1 क्वांटिटी आणि 1 म्हणजे 100 क्वांटिटी, या हिशोबाने तुम्हाला काम करायचं आहे। 0.01 ला ट्रेड केला, ₹1 मुवमेंट झाली, $1 भेटला। 0.5 टाकले, 0.05 टाकले, ₹1 मुवमेंट झाली, $5 प्रॉफिट झाला। 0.08 टाकले, ₹1 मुवमेंट झाली, $8 प्रॉफिट झाला। 0.2 टाकले, म्हणजे 2 मिनी घेतले, म्हणजे किती क्वांटिटी, 20 क्वांटिटी। 0.2 टाकलं म्हणजे किती, 2 मिनी घेतले, म्हणजे 20 क्वांटिटी घेतले आणि ₹1 मुवमेंट झाली, तर किती डॉलर भेटले, $20 भेटले। अशा पद्धतीने आपण सहज सोप्या पद्धतीने गोल्डमध्ये लॉट साईज बघितली। पुढील व्हिडिओमध्ये आपण गोल्डमध्ये ट्रेड करून बघूयात। तर अशा पद्धतीने आपण गोल्ड या मेटल पेअर बद्दल माहिती घेतली आणि त्याचे लॉट साईज बघितले। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।